नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅनल स्पेशल वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीच्या माहितीसाठी आणि संपूर्ण तयारीसाठी बनवलेला आहे. आपल्या या ठिकाणी 10,000 सबस्क्रायबर व्हायला थोडेच सबस्क्रायबर बाकी आहे. सर्व अपडेट येथेच तुम्हाला भेटणार आहेत. सर्वांनी सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. आपल्याला लवकरच 10,000 ते 15,000 सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरच पूर्ण करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक पदभरतीचा वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल आपला टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. मित्रांनो, एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, ज्याच्या मार्फत सांगितलेले आहे वनरक्षक आणि वन विभागातील गट क ची सर्व पदे MPSC मार्फत भरण्यात येणार आहे. काय परिपत्रक आहे, या परिपत्रकामध्ये काय सत्यता आहे, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी तुमच्या जास्त वेळ बिलकुल घेणार नाही, फक्त एका मिनिटामध्ये परिपत्रक संपूर्ण समजून सांगणार आहे. परिपत्रक तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती वाचायला भेटेलच, परंतु आता जी माहिती डिटेल्समध्ये 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. तर महाराष्ट्र शासन या ठिकाणी महसूल व वन विभाग, मुख्य वनसंरक्षक बल, वन बल प्रमुख नागपूर येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 18/8/2026 रोजी हे परिपत्रक काय केलेले आहे, नागपूर कार्यालयाकडून म्हणजे मुख्यालयाकडून सर्व बाकीचे जे 11 वनवृत्त आहेत त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना हे परिपत्रक या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. विषय सर्वात महत्वाचा असतो. तर राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. आता बाकीचे इथं काही या ठिकाणी अधिनियम वगैरे संदर्भ वगैरे देण्यात आलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता, परंतु आपण फक्त महत्वाचा मुद्दा आहे तोच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, MPSC कोणती परीक्षा घेणार नाही, तर पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहन चालक भरती आणि अनुकंपा तत्वावर पदे वगळून, म्हणजे पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहन चालक भरती वगळून सर्व पदे MPSC कडे घेण्याचा या ठिकाणी आधी 2025 मध्येच निर्णय झालेला आहे. त्या संदर्भात हे वन विभागाचं आज परिपत्रक आलेलं आहे. आणि एक बातमी आहे की आता वनरक्षक भरती 2026 मध्ये येणे मला शक्य वाटत नाही, कारण ते परिपत्रक मध्ये तसेच दिलेलं आहे. मी स्वतः माझ्या मनाने येथे काहीही सांगणार नाही. ठीक आहे. सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती वन विभागाचे भेटेल, कारण याच चॅनलवरती दुसरा कोणताही व्हिडिओ आपण टाकत नाही. त्यासाठी विनंती पुन्हा आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, अपडेट येथेच भेटतील. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता काय म्हटलेलं आहे इथं, 4/5/2026 अन्वये गट क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील सर्वच पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहेत. या अनुषंगाने कळवण्यात येते की तरी 2027 सन 2027 म्हटलेला आहे, हा पॉईंट इथे लक्षात घ्या, कारण ह्या दोनच ओळी महत्वाच्या आहे. तरी त्या गट क संवर्गाची सरळ सेवेने भरावयाची पदांची माहिती, उदाहरणार्थ वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल, ही सर्व पदे या ठिकाणी MPSC कडे मागवण्यात आलेली आहे. बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृहप्रमुख, माहूत, लॉन्च चालक, कवायत शिक्षक, ग्रंथपाल, परिचर, पशुपरिचर, मागणी पत्र, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 2/12/2021 व दिनांक 2/11/2022 मधील विहित प्रपत्रात आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याची कार्यवाही, त्यानुसार प्रपत्र पाठवण्याची कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती. तर हे परिपत्रक कोणी काढलेलं आहे, नागपूर कार्यालयाकडून काढलेलं आहे हे परिपत्रक. ठीक आहे. हे परिपत्रक नागपूर कार्यालयाकडून काढलेलं आहे आणि महाराष्ट्राचे जेवढे पण वनवृत्त आहेत त्या वनवृत्ताच्या अधिकाऱ्यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे. आणि त्यांना सर्व पदांची माहिती, ही पदे या ठिकाणी वनरक्षक, लेखापाल, सर्वेक्षक, लिपिक, ही सर्व पदांची जी माहिती आहे ती या ठिकाणी MPSC कडे, म्हणजे ते आपल्या कार्यालय म्हणजे MPSC कडे, म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी वन विभाग मुख्यालय नागपूरकडे पाठवायला सांगितले आहे आणि नागपूर कार्यालय काय करेल ती MPSC कडे पत्रक पाठवल पदभरतीसाठी. परंतु इथे म्हटलेलं आहे 2027 साठी, कारण याच्यासाठी उशीर आता नक्कीच होणार आहे MPSC कडे गेल्यामुळे. TCS कडे जर प्रोसेस असती तर 1-1.5 महिन्यामध्ये प्रोसेस कंप्लीट झालेली असती, परंतु आता 2027 पदभरतीसाठी गेलेली आहेत ही माहिती. त्याच्यामुळे आता वनरक्षक भरती 2026 मध्ये येणे शक्य वाटत नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.